Hello friends, this is Rahul Patil. Today we will discuss some errors of noun. Before starting the session, please do like, share and subscribe the channel. Okay, let's start the session. बघा ही एक्सरसाइज नंबर 1 आहे जी की आपण क्लासमध्ये जे एरर्सचे जे काही थेरॉटिकल पार्ट आपण बघितलेला आहे त्यावरती आपण हे क्वेश्चन आता डिस्कस करणार आहोत. ओके, एरर्स ऑन नाउन. बघा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, her hair was messed up badly in the wind by the time she reached the hall. बघा आता जनरली काय असतं, आपण मराठीत हेअर म्हणजे काय तर केस. जसं मराठीत एक जर केस असेल तर त्याला आपण केस म्हणतो, आणि जर अनेक केस असतील तर त्यांना पण आपण केसच म्हणतो, केस म्हणत नाही. ठीक आहे, भरपूर लोक केस म्हणतात, माझे केस खराब झाले, तर ते रॉंग आहे. तर केस म्हणतात जर तुमचं एक केस असला किंवा अनेक असले तर केस केस असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये पण जर तुम्हाला अनेक केस म्हणायचे असतील हेअर तर त्याचं प्लुरल हेअरच असतं. बघा जसं की इथं दिलेलं आहे हेअर्स, तर हेअर्स हा वर्ड नाही, हेअर्स हा वर्ड असतो पण ऍक्च्युअल हेअर जे आपण केस म्हणतो, अनेक जर केस म्हणायचे असेल तर त्याचं प्लुरल होत नाही. भरपूर वेळेस काय असतं, जनरली मुलांचा एक गैरसमज असतो, काय कुठल्याही शब्दाला म्हणजे नाऊनला जर प्लुरल करायचं असेल तर त्याला एस एस लावतात, पण ऍक्च्युअली हे रॉंग आहे. प्रत्येक शब्दाचं किंवा नाऊनचं जर आपल्याला प्लुरल करायचं असेल तर त्याला एस एस लागेलच असं नसतं. ठीक आहे, तर हेअरचं प्लुरल हे हेअरच असतं. पण हेअर्स हा वर्ड आहे का? हो, हेअर्स हा असा पण एक वर्ड आहे, पण ऍक्च्युअल याचं मिनिंग काय होतं, हेअर्स म्हणजे वेगवेगळे केसांचा जो बंच असतो, म्हणजे जसं की ब्लॅक, व्हाईट, रेड, ग्रीन हे जे काही विग्स असतात लेडीजचे, त्यांना तुम्ही हेअर्स म्हणू शकता. ठीक आहे, तर सगळ्यांना लक्षात आलं असेल इथं करेक्शन काय आहे, तर हेअर्स इथं करेक्शन आहे. ही हेअर्स वॉज मेस, हेअर्स येणार नाही काही, ही सॉरी हर हेअर येईल. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजलेलं असेल. नेक्स्ट मूव ऑन, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, he knocked out 4 tooths of his assailant with a single punch that night. बघा असायलेंट म्हणजे काय, हल्लेखोर, ज्याने त्याच्यावर हल्ला केला. ही नॉक आउट 4 tooths. आता मगाशी मी सांगितलं प्रत्येक वेळेस आपण काय करतो, नाऊनला जर प्लुरल करायचं असेल, जसं बुक असतं बघा, बुकचं जर आपल्याला प्लुरल करायचं असेल तर आपण काय करतो, बुक्स करतो, म्हणजे त्याला एस लावतो. ठीक आहे, पण असे भरपूर वर्ड आहेत त्यांचं प्लुरल करताना एस एस ची गरज नाही. जसं की टूथ, टूथ हा सिंग्युलर वर्ड आहे आणि त्याचं जर प्लुरल करायचं असेल तर आपल्याला टीथ करावं लागतं. ठीक आहे, टूथला यस लावण्याची गरज नाही. तर इथं रॉंग काय दिलेलं आहे, टूथ. का इथं 4 म्हटलेलं आहे तर आपल्याला इकडे प्लुरल पाहिजे, तर प्लुरल टीथ येतं, टूथ येत नाही. जसं चिल्ड्रन, बघा चिल्ड्रन हे मुळात प्लुरल वर्ड आहे, आणि काही लोक काय करतात, चिल्ड्रनचं प्लुरल काय करतात, चिल्ड्रन्स करतात. एक्झाम मध्ये पण भरपूर वेळेस हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, चिल्ड्रनचं चिल्ड्रन्स दिलेलं असतं. ठीक आहे, तर चिल्ड्रन हे रॉंग वर्ड आहे. चिल्ड्रन हे प्लुरल आहे आणि चाइल्ड हे सिंग्युलर आहे. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजलेलं असेल. करेक्शन काय आहे, करेक्शन पार्ट 1 मध्ये आहे बघा, ही नॉक आउट 4 टीथ. ओके, आय होप सगळ्यांना समजलेलं असेल. लेट्स मूव ऑन, नेक्स्ट क्वेश्चन. I visited Rajesh and Seema's house twice but found the couple absent. आता बघा आपण पॉझिटिव्ह नाउन बद्दल डिस्कस केलं होतं. पॉझिटिव्ह नाउन म्हणजे काय, जे बिलॉंगिंग दाखवतो. ठीक आहे, म्हणजे बिलॉंगिंग दाखवतो, म्हणजे जसं की मला म्हणायचं असेल कार ऑफ राम, रामची जर कार म्हणायची असेल काय, कार ऑफ राम, तर राम्स कार ॲपोस्ट्रॉफ एस देऊन आपण त्याला पॉझिटिव्ह नाउन मध्ये रूपांतर करतो. ठीक आहे, पण याचे काही रूल्स असतात. जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह नाउन करायचं असेल तर पॉझिटिव्ह नाउन करताना कुठल्या नाउनला पॉझिटिव्ह करायचं तेही तितकं महत्त्वाचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे बघा, आय व्हिजिटेड राजेश अँड सीमाज, बघा इथं राजेशला पण ॲपोस्ट्रॉफ एस दिला आहे, सीमाला पण ॲपोस्ट्रॉफ एस दिलेला आहे. जर दोन व्यक्तींची बिलॉंगिंग म्हणजे मालकी आपण पॉझिटिव्ह नाउन कशासाठी दाखवतो, तर बिलॉंगिंग दाखवण्यासाठी, एखाद्याची मालकी. जसे मला म्हणायचं रामची कार, जी कार ती कोणाची आहे, रामची, हे दर्शवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह नाउन करतो. पण
जर दोन व्यक्ती असतील त्यांची जर एकच वस्तू असेल, जसं की इकडे दिलेलं आहे राजेश आणि सीमा दोघांचं एक वस्तू काय आहे, हाऊस. ठीक आहे, कपल आहेत ना ते, दोघांची जर एकच वस्तू एकच बिलॉंगिंग असेल तर ते दर्शवण्यासाठी आपण जो सेकंड नाऊन असतो, जसं की इथं दिलेला आहे सीमा. ठीक आहे, जो सेकंड नाऊन असतो त्याला आपण ॲपॉस्ट्रॉफी एस लावतो. ठीक आहे, सगळ्यांना समजलेलं असेल. आय व्हिजिटेड राजेश अँड सीमाज हाऊस. बघा, दोघांची वस्तू तर एकच, एक कपल असल्या कारणाने हाऊस दोघांचं घर एक आहे. तर इथं आपल्याला हे जे राजेशला एज दिलेलं आहे याची गरज नाही. जे शेवटी असतं त्याला आपण पॉझिटिव्ह नाऊन देतो. हे आपण डिस्कस केलेलं आहे याच्या पॉझिटिव्ह नाऊन मध्ये हा जो टॉपिक होतो हा पूर्ण डिस्कस केलेला आहे. तर करेक्शन काय येईल मित्रांनो, आय व्हिजिटेड राजेश अँड सीमाज हाऊस ट्वाइस बट फाउंड द कपल अपसेंट. ठीक आहे. नेक्स्ट, द बिल्डिंग्स रूफ. बघा, हे पण पॉझिटिव्ह नाऊनचंच उदाहरण आहे. द बिल्डिंग्स रूफ नीड्स रिपेअरिंग, अदरवाइज इट मे फॉल डाऊन अँड रिझल्ट इन टू मेनी पर्सन्स डेथ. ठीक आहे, तर काय आपण जनरली काय करतो, पॉझिटिव्ह नाऊन करण्यासाठी नाऊनला एस एस लावतो. ठीक आहे, पण प्रत्येक नाऊनला एस एस लावून पॉझिटिव्ह करता येईल का, तर नाही. जे फक्त सजीव असतात किंवा त्यांचा सेन्स सजीवचा दाखवलेला असतो त्यालाच आपण पॉझिटिव्ह नाऊन करू शकतो. ठीक आहे, जे निर्जीव वस्तू असतात, जे नॉन लिव्हिंग बिंग असतात, त्यांना आपण पॉझिटिव्ह नाऊन मध्ये रूपांतर करू शकत नाही. मग इकडे बघा, एरर आपल्याला पार्ट ए मध्ये आहे. द बिल्डिंग्स रूफ. आता बिल्डिंग हे काही सजीव वस्तू आहे का, नाही. मग याचा आपण पॉझिटिव्ह नाऊन करू शकतो का, तर नाही. द बिल्डिंग्स रूफ हे रॉंग आहे. आपल्याला काय करावं लागेल, द रूफ ऑफ द बिल्डिंग, द रूफ ऑफ द बिल्डिंग नीड्स रिपेअरिंग, अदरवाइज इट मे फॉल डाऊन. ठीक आहे, तर करेक्शन काय येईल मित्रांनो इकडे, द रूफ ऑफ द बिल्डिंग, द रूफ ऑफ द बिल्डिंग. ओके. नेक्स्ट, India's problems are however not so serious and awful as Pakistan. बघा, आता इकडे मी काय केलं, इंडियाज प्रॉब्लेम. ठीक आहे, इथे इंडियाला सजीव दाखवलेला आहे. तुम्ही म्हणा सर इंडियन निर्जीव वस्तू त्याला ॲपॉस्ट्रॉफ एस कसा, तर इथं त्याला सजीवचा सेन्स दिलेला आहे. ठीक आहे, इंडियाज प्रॉब्लेम्स म्हणजे बरोबर आहे, इंडियाचा प्रॉब्लेम्स आर हावेवर नॉट सिरियस अँड ऑफुल ॲज पाकिस्तान. आता काय असतं, जनरली आपण जेव्हा कम्पेअर करतो तर आपण ज्या वस्तूसोबत कम्पेअर करतोय, म्हणजे जर मला एखाद्या वस्तूशी कम्पेअर करायची असेल तर दुसरी पण वस्तूच असायला हवी. जर मी रस्त्याची कम्पेअर करतोय तर मला रस्त्यासोबतच कम्पेअर करावं लागेल. मी रस्त्याची कम्पेअर माणसासोबत करू शकतो का, नाही. रस्त्याची कम्पेअर मी एखाद्या सिटीसोबत करू शकतो का, नाही. त्याचप्रमाणे इकडे सेन्स काय होतं बघा, इंडियाचे जे प्रॉब्लेम्स आहे, आपण प्रॉब्लेमबद्दल बोलतोय, कुठले, इंडियाचे प्रॉब्लेम हे एवढे सिरियस ऑफुल नाही जेवढे पाकिस्तानचे आहे. पाकिस्तानचे प्रॉब्लेम बद्दल आपल्याला बोलायचे, पण इथं आपण बोलतो काय, पाकिस्तान. तर करेक्शन काय येईल मग, पाकिस्तान्स प्रॉब्लेम. ठीक आहे, एक तर तुम्ही पाकिस्तान फक्त ॲपॉस्ट्रॉफी एस जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, करेक्शन काय येईल मग, पाकिस्तान ॲपॉस्ट्रॉफी पॉझिटिव्ह नाऊन तयार करायचं आहे आपल्याकडे. ओके, आय होप समजलं असेल सगळ्यांना. नेक्स्ट बघा, क्वेश्चन 6. I have read many poems of Tagore, who is also known as a Gurudev. बघा, करेक्शन काय मित्रांनो, सांगा बरं. आय हॅव रीड मेनी पोएम्स ऑफ. बघा, जेव्हा मेनी पोएम्स ऑफ जेव्हा येतो त्यानंतर आपण जे असतात, ठीक आहे, त्याला ॲपॉस्ट्रॉफी एस देण्याची गरज नसते. जो नाऊन येतो त्याला ॲपॉस्ट्रॉफी एस देण्याची, मेनी ऑफ वगैरे जर असेल तर त्याला पुढच्या नाऊनला पॉझिटिव्ह करण्याची गरज नसते. करेक्शन काय, आय हॅव रीड मेनी पोएम्स ऑफ टॅगोर, हु इज ऑल्सो नोन एज गुरुदेव. नेक्स्ट, the present data show that the death rate has fallen down. आता जसं मगाशी मी सांगितलं भरपूर, आता हे नाऊनचे जे प्रकार असतात, तुम्हाला नाऊन कुठल्या नाऊनचं प्लुरल होतं ना, कसं होतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मुळात डेटा हा वर्ड काय असतो, आता बघा सगळ्यांना माहीत, कोणाला माहीत नसेल कदाचित, तर डेटा हा जो वर्ड आहे डेटाचा हा रॉंग आहे. डेटा मुळात काय सांगा बरं, सिंग्युलर आहे का प्लुरल, तर डेटा हे प्लुरल वर्ड आहे. डेटा हा काय आहे, प्लुरल वर्ड आहे. तर मग सिंग्युलर वर्ड काय असेल, तर सिंग्युलर वर्ड काय आहे, डेटम. ठीक आहे, सिंग्युलर वर्ड काय तर डेटम.
तर आपल्याला याचं प्लुरल करायचं असेल, जसं मी मगाशी सांगितलं चिल्ड्रन हे काय आहे, प्लुरल आहे, मुळात ते प्लुरल आहे, तर त्याचं प्लुरल करताना चिल्ड्रन्स येईल का, नाही. त्याचप्रमाणे डेटाला एस लागणार नाही. करेक्शन काय येईल मग, फक्त डेटा येईल. द प्रेझेंट डेटा शो दॅट द डेथ रेट हॅज फॉलन डाऊन. नेक्स्ट, विमेन आफ्टर विमेन स्पोक अगेन्स्ट द प्रॅक्टिस ऑफ डावरी. डावरी म्हणजे काय, हुंडा. ठीक आहे. आता हे असं हे एक पॅटर्न आहे क्वेश्चनचं. म्हणजेच काय, तर लक्ष द्या सगळ्यांनी. जेव्हा फर्स्ट नाउन, प्रिपोजिशन अँड सेकंड नाउन असं स्ट्रक्चर असेल आणि हे जे नाउन आहेत फर्स्ट आणि सेकंड हे जर सेम असतील, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला जो नाउन असतो तो नेहमी फर्स्ट म्हणजे सिंग्युलरमध्ये असतो. कशात असतो, सिंग्युलर फॉर्ममध्ये असतो. म्हणजेच काय, आता विमेन हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर प्लुरल आहे. विमेन आफ्टर विमेन असं येत नाही. काय तर वुमन आफ्टर वुमन स्पोक अगेन्स्ट द प्रॅक्टिस ऑफ डावरी. जसं पेज आफ्टर पेजेस आफ्टर पेजेस असं पण विचारलं, तर पेज आफ्टर पेज असे भरपूर एक्झाम्पल आहेत जे एक्झामला विचारलं जातं, पण पॅटर्न सेम आहे. ठीक आहे. वुमन आफ्टर वुमन, पेजेस आफ्टर पेजेस, पाईल ऑन पाईल. ठीक आहे. प्रिपोजिशन नंतर आधी आणि नंतर जर सेम नाउन येत असेल तर तो नेहमी सिंगल फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. नेक्स्ट, द मदर इन लॉज. बघा यांना म्हणतात कंपाऊंडेड नाउन. मदर इन लॉ हे काय, कंपाऊंडेड नाउन. द मदर इन लॉ गॅदर टुगेदर टू डिस्कस सर्टन फॅमिली इश्यू दॅट हॅड टू बी सॉर्टेड आउट. ठीक आहे. जसं आता याचं करेक्शन काय आहे मित्रांनो, कोण सांगतं, हे बघा. द मदर इन लॉज हा काय, हा एक कंपाऊंड नाउन आहे. जसं मदर इन लॉ किंवा त्याला हायफनेटेड नाउन पण लिहू शकतात. मदर इन लॉ, फादर इन लॉ, ब्रदर इन लॉ, ठीक आहे, सिस्टर इन लॉ. तर अशा वेळेस जेव्हा हे कंपाऊंडेड नाउनचं जेव्हा आपल्याला प्लुरल करायचं असतं तेव्हा आपण जनरल नाउनचं प्लुरल करताना शेवटी एस सी एस देतो, जसं इथं दिलेलं आहे. पण हे जे कंपाऊंड नाउन असतात यांचं प्लुरल करताना जो मेन वर्ड असतो, जसं की मदर इथं मेन वर्ड, याला एस सी एस लागतं. जसं की काही मग करेक्शन, द मदर्स इथं ए सी लागतं, द मदर्स इन लॉ इथं एस येणार नाही. ठीक आहे. द मदर्स इन लॉ गॅदर टुगेदर टू डिस्कस सर्टन फॅमिली इश्यू दॅट हॅड टू बी सॉर्टेड आउट. ब्रदर इन लॉ, फादर इन लॉ, सिस्टर. बघा सिस्टर इन लॉ, तर एक सिस्टर असेल म्हणजे प्लुरल जर करायचं असेल, मी जर म्हटलं आय हॅव 2 सिस्टर इन लॉज, तर मी म्हटलं सिस्टर इन लॉ. ठीक आहे. ही झाली एक, पण मला अनेक दाखवायचे असतील तर मी काय म्हणेन, सिस्टर्स इन लॉ. ठीक आहे. आय होप समजलं असेल सगळ्यांना. नेक्स्ट, द सिनरीज ऑफ उत्तराखंड इज व्हेरी चार्मिंग. उत्तराखंडची जी सिनरी खूप चार्मिंग आहे. आता सिनरी हा वर्ड इथे रॉंग दिलेला आहे मित्रांनो. सिनरी हा वर्ड काय दिलेला आहे, रॉंग दिलेला आहे. सिनरीज, सीनचं प्लुरल सीन्स होतं, पण सिनरीज हा असा वर्ड नसतो. तर काय असतं, सिनरी असतं, CNERY, सिनरी असतं. ठीक आहे. करेक्शन सिनरी येईल मग इथं, अनेक वचन तसं होत नाही. सिनरी हे प्लुरल फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. लक्षात आलं तर सगळं. नेक्स्ट, द लाईफ ऑफ द होमलेस पीपल इज नॉट इन मेनी वेज ॲज पीसफुल ॲज लक्झरियस ॲज दॅट ऑफ द रिच. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, द लाईफ ऑफ द होमलेस पीपल इज नॉट इन मेनी वेज ॲज पीसफुल ॲज लक्झरियस ॲज. बघा इथे काय दिलेलं आहे, दॅट ऑफ द. जर वाक्यात दॅट ऑफ द असेल तर जे नंतर नाउन असतं त्याला पॉझिटिव्ह करण्याची गरज नाही. काही मग फक्त दॅट ऑफ द रिच, रिचला पॉझिटिव्ह करण्याची गरज नाही. ओके. बघा मित्रांनो, जर तुम्हाला क्वेश्चन्स आवडत असतील, एक्सप्लेन करण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला जर आवडत असेल, मराठीत खूप इझी मेथडने मी एक्सप्लेन करतोय, जर आवडत असेल तर मी अजून काही व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे. आणि एक सिरीजसुद्धा मी लॉन्च करण्याचा विचार चालू आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की सर खरंच सिरीज पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांग. ठीक आहे. नेक्स्ट, द जज ऑर्डर दॅट द आयर्न ऑफ द अक्यूज शुड बी रिमूव्ह. ठीक आहे. जसं आता मित्रांनो बघा इकडे करेक्शन काय आहे, मला सांगा, हा वर्ड सगळ्यांना माहीत असेल,
गुड अँड गुड्स. टोटली डिफरंट वर्ड्स आहेत बरोबर. गुड म्हणजे चांगलं आणि गुड्स म्हणजे काय वस्तू, गुड्स कॅरियर. असं नाही की इथं एस लागला म्हणजे हे याचं प्लुरल झालं. असे भरपूर वर्ड्स आहेत मित्रांनो, जर त्याला एस एस लागलं तर त्याचं मिनिंग चेंज होतं. जसं की आयर्न. बघा आता मी जर म्हटलं आयर्न म्हणजे काय तर लोह, लोखंड, लोह म्हणू शकतात. तर मी जर म्हटलं आयर्न तर काय बेडी. ठीक आहे, आता इथं लोखंड म्हणायचं का बेडी म्हणायचं आपण बघू. द जज ऑर्डर, जजने ऑर्डर दिली द आयर्न, लोखंड ऑफ द अक्यूज येईल का नाही. द आयर्न म्हणजे काय बेडी ऑफ द अक्यूज, अक्यूज म्हणजे आरोपी, शुड बी रिमूव्ह. त्या आरोपीची आपल्याला बेडी रिमूव्ह करण्याचं जजने ऑर्डर दिली. म्हणजे बेडी म्हणायचं असेल तर मी इथं करेक्शन काय येईल मित्रांनो, आयर्न्स देईल. ठीक आहे, काय येईल आयर्न्स. नेक्स्ट, Indian forces are known for their loyalty and integrity all over the world. काही मित्रांनो करेक्शन, भरपूर मुलांना याचं करेक्शन आलं असेल. ठीक आहे, याचं करेक्शन केलं मित्रांनो. आता सांगितलं जसं फोर्स हा एक वेगळा वर्ड आहे. ठीक आहे, फोर्स म्हणजे बल आणि फोर्सेस हा वेगळा वर्ड आहे. इंडियन फोर्सेस आर नोन फॉर देअर लॉयल्टी अँड इंटिग्रिटी ऑल ओव्हर द वर्ल्ड. करेक्शन काय मग फोर्सेस येईल, इंडियन फोर्स नाही. He went to the church with his parents, aunts and cousin sisters. बघा भरपूर वेळेस आपण स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा आपण जनरली बोलताना मिस्टेक करत असतो. जसं की कझिन सिस्टर, ही इज माय कझिन, शी इज माय कझिन सिस्टर, ही इज माय कझिन ब्रदर. ठीक आहे, कझन ब्रदर आपण म्हणतो. हे टोटली रॉंग आहे मित्रांनो. जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल कझन, फक्त कझन म्हणा, ब्रदर सिस्टर म्हणण्याची गरज नाही. तेच मिस्टेक इथे दिलेलं आहे बघा. ही वेंट टू द चर्च विथ हिज पॅरेंट्स, आंट्स अँड कझन्स. ठीक आहे, काय कझन्स येईल, सिस्टर्सची गरज नाही. ही वियर्स ग्लास. आता काय असतं हे बघा, लक्ष द्या. ग्लास म्हणजे काच आणि ग्लासेस वेगळं. आपल्याला जर आपलं ग्लासेस म्हणायचं तर नेहमी ग्लासेसच असतं, त्याचं प्लुरल म्हणजे असं ग्लास आपण म्हणू शकत नाही. जसं स्पेक्टॅकल्स असतं मित्रांनो, स्पेक्टॅकल्स जे असतं त्याला नेहमी एस असतो. जर तुम्ही स्पेक्टॅकल म्हटलं तर त्याचं मिनिंग चेंज होतं. एक्झामला भरपूर वेळेस विचारलं गेलेलं आहे. तर एक जर असेल तर स्पेक्टॅकल्सच म्हणावं लागतं. म्हणजे तुमचा जर चष्मा असतो, ठीक आहे, स्पेक्टॅकल्स नंतर नेहमी प्लुरल येतो. ते काय तर हे मी डिस्कस केलेलं आहे लेक्चरमध्ये. ही वियर्स काय मी तर करेक्शन ग्लासेस, ग्लासेस. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना. द चेअर इज मेड अप ऑफ वूड. बघा आता जनरली आपण जेव्हा नाऊनचे टाईप बघितले होते, काय मटेरियल नाऊन, अबस्ट्रॅक्ट नाऊन, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, हे जेव्हा आपण डिस्कस केलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं काय मटेरियल जे नाऊन असतं, मटेरियल जे नाऊन असतं, ठीक आहे, त्या आधी आपण आर्टिकल यूज करत नाही. तर मला सांगा वूड काय मटेरियल नाऊन आहे, मग येईल का नाही. द चेअर इज मेड अप ऑफ वूड. ठीक आहे, एअर इज नॉट गुड फॉर युअर इंटेलॅक्ट. आता बघा इथे करेक्शन काय येईल, एअर इज नॉट गुड फॉर युअर इंटेलॅक्ट. जसं आपण गुड्स आणि गुड, बघा गुड्स आणि गुड हा वर्ड बघितला होता, आयर्न आणि आयर्न्स बघितलं. तसंच अजून एक वर्ड आहे ते, तसा वर्ड आहे एअर आणि एअर्स. एअर म्हणजे काय हवामान, हवा. एअर म्हणजे काय हवा, ॲटमॉस्फिअर आपण म्हणतो. आणि एअर्स म्हणजे काय तर रिमोट म्हणतो ना पसरणे किंवा खूप हवेत असणे. आता म्हणतो ना आपण हवेत, चर्चेत असणे, ठीक आहे, किंवा खूप गर्वात असणे. आपण म्हणतो ना खूप हवेत आहे तो आता सध्या, तर त्याला एअर्स म्हणतो. म्हणजे गुरमी असणे किंवा गर्व असणे त्याला आपण एअर्स म्हणतो. ठीक आहे,
हा एअर्स वेगळा, हा एअर वेगळा. आता जसं की तुम्ही असं म्हणू शकता की तो आता खूप हवेत आहे, तर असं म्हणताना आपण एअर्स वापरतो, एअर वापरत नाही. एअर इज नॉट गुड फॉर युअर इंटेलेक्ट. तुमच्या इंटेलेक्टसाठी एअर्स, आता आपल्याला इथे काय म्हणायची, हवेत म्हणायचे त्याला, तर एअर्स करेक्शन. आय होप समजलं असेल सगळ्यांना. नेक्स्ट, द आर्मी हॅव बीन कॉल्ड टू कॅरी आउट द रेस्क्यू ऑपरेशन. आता बघा मित्रांनो, आपण जेव्हा डिस्कस केलं होतं नाऊन मध्ये टाईप्स, तेव्हा आपण एक टाईप बघितला होता कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन हा याच्यावरती क्वेश्चन बघितले होते. कलेक्टिव्ह नाऊन नंतर आपण सिंग्युलर वर्ब किंवा प्लुरल वर्ब असे दोघंही यूज करू शकतो, डिपेंड्स ऑन सेंटेन्स. आता द आर्मी हॅव बीन कॉल्ड टू कॅरी आउट द रेस्क्यू ऑपरेशन, इथं करेक्शन केलं मित्रांनो, द आर्मी हॅज बीन, द आर्मी हॅज बीन कॉल्ड. का तर हे आर्मी नंतर इथे यायला युनिट दाखवायचे आपल्याला, म्हणून हॅज. ठीक आहे. कलेक्टिव्ह नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन सिंग्युलर पण यूज करू शकतो, प्लुरल पण यूज करू शकतो, डिपेंड्स ऑन सेंटेन्स. नेक्स्ट बघा, आता हे पण तेच, याचं पण ते उदाहरण आहे. द पार्लमेंट. आता पार्लमेंट पण काय कलेक्टिव्ह नाऊन आहे, तर पार्लमेंट नंतर सिंग्युलर वर्ब पण येऊ शकतो, प्लुरल वर्ब पण येऊ शकतो, डिपेंड्स ऑन सेंटेन्स. आता डिवायडेड म्हटलेलं आहे, तर एक जर असेल तर डिवाइड होईल का, नाही. तर पार्लमेंट आर डिवायडेड ऑन द बिल, काही करेक्शन, द पार्लमेंट आर येईल मित्रांनो. का आर येईल, तर आपण इथं डिवाइड करतोय. पार्लमेंट नंतर इज पण येऊ शकतो, आर्मी नंतर हॅव पण येऊ शकतो, हॅज पण येऊ शकतो, पण जे सेंटेन्सचं सेन्स काय हे तुम्हाला समजायला पाहिजे, त्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. इथं पार्लमेंटला आपण डिवाइड करतो म्हणजे ते अनेकच असणार आहे, म्हणून आर येईल. ठीक आहे. नेक्स्ट, सुनील गावस्कर स्कोअर मोर दॅन 10,000 रन्स. आता बघा काय असतं, आता हे पण मी सांगितलेलं आहे हा रूल. का जेव्हा आपल्याला जसं 100, 1000, डझन हे जे मेजरमेंट असतात यांच्या आधी जर न्यूमेरिकल व्हॅल्यू येत असेल, जसे की इथं दिलेली आहे 10,000. ठीक आहे. जर न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल तर यांचं प्लुरल आपण करू शकत नाही. म्हणजे काय, मी जर म्हटलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिहून दाखवतो, मी जर म्हटलं आय हॅव 200, ठीक आहे, तर तुम्ही 200च म्हणणार, 200 तुम्हाला म्हणता नाही येणार, कारण की त्या न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, म्हणून 200. पण जर 2 नसेल, 100 नसतील, 2 जर न्यूमेरिकल व्हॅल्यू नसेल, तर आपण त्याला एस लावू शकतो. म्हणजे कसं, हंड्रेड्स ऑफ तुम्ही म्हणू शकता, पण जर पुढे व्हॅल्यू असेल तर तुम्हाला फक्त 100 म्हणावं लागेल. ठीक आहे. मग इथं करेक्शन काय आहे, सुनील गावस्कर स्कोअर मोर दॅन 10,000, एस येणार नाही. मोर दॅन 10,000 रन किंवा थाउजंड्स ऑफ असंही तुम्ही म्हणू शकता. तर हे सगळं मी क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे. जे काही नवीन मुलं असतील त्यांना माहीत नसतील रूल्स वगैरे, जर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तर जसं सांगितलं की सर आम्हाला व्हिडिओ पाहिजे, तर मी नवीन व्हिडिओ त्यांच्यासाठी अपलोड करून देईल. ठीक आहे. आय होप समजलं असेल सगळ्यांना. ही एक एक्सरसाइज आहे म्हणून जास्त डीपमध्ये मी घेत नाही. ठीक आहे. जेव्हा थेरॉटिकल लेक्चरला मी सगळं डीपमध्ये घेतलेलं आहे, याचे रूल्स वगैरे काय दिसतात. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं असेल. ठीक आहे. थँक्यू गाईज.